आज आपण बनवतो आहे दिवाळी फराळापैकी अजून एक पदार्थ, तो म्हणजे तिखट शेव. बेसनची शेव बनवताना आपण त्यामध्ये एक असं इन्ग्रेडियंट्स टाकणार आहोत ज्यामुळे आपली शेव संपेपर्यंत कुरकुरीत राहणार. तुम्ही 1-2 महिने ठेवलात तरी शेव नरम पडणार नाही, एकदम कुरकुरीत राहणार आहे. बघा किती कुरकुरीत अशी आपली शेव तयार झालेली आहे आणि खरंच खूपच चवीला लागते. थोडंसं वेगळ्या पद्धतीने मी इथे तुम्हाला सांगणार आहे कसं बनवायची. अगदी सोप्यातली सोपी पद्धत आहे ज्यामुळे तुमची ही शेव अशी एकदम कुरकुरीत होईल. तर बनवायला सुरुवात करूया आपण शेव. तर त्यासाठी मिक्सर जारमध्ये 1 चमचा मी जिरं घेतलं आहे आणि सोबतच अर्धा चमचा ओवा घेतला आहे. ओवा आणि जिरं आपण थोडं वाटून घेणार आहोत. सोबतच आपण घालणार आहोत लसूण. तर 10-12 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत, त्यामुळे टेस्ट खूप छान येते. आणि आधी पाणी न घालता आधी आपण असंच मिक्सरला फिरून घेतलं आहे. थोडंसं बारीक करून घेतल्यानंतर थोडं पाणी घालायचं आणि परत आपण याला मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं, जिरं जे आहे एकदम बारीक होतं. जिरं ओव्याची बारीक पावडर होते. आता हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे. तर गाळणीने गाळून घ्या, म्हणजे काय होईल, आपण याचे जे कण आहेत ते आपण शेव बनवताना पात्यांमध्ये अडकणार नाही, शेवच्या साच्यामध्ये अडकणार नाहीत. नाहीतर बारीक बारीक कण आले तर आपण जे साचा वापरणार आहोत बारीक, त्यामध्ये मग ती शेव अडकू शकते. म्हणून गाळून घेणं खूप गरजेचं आहे. तर मिक्सर जारमध्ये थोडंसं पाणी घालून आपण ही गाळून घेतलेलं आहे चांगलं. मस्त अशी शेवचं लसूण, जिरं आणि ओव्याचं पाणी करून घेतलेलं आहे. आता हे पाणी आपण ठेवूया साईडला आणि एक परात घेतलेली आहे. त्यामध्ये चाळणी ठेवून आपण बेसन घेणार आहोत 2 कप आणि सोबतच घेणार आहोत जी कुरकुरीत शेव होण्यासाठी एक इन्ग्रेडियंट्स. तर 2 कप बेसन घेतल्यानंतर आपण अगदी घरामध्ये उपलब्ध असलेले कसं इन्ग्रेडियंट्स आहे ज्यामुळे आपली शेव कुरकुरीत होईल, ते म्हणजे तांदळाचं पीठ. तर 2 कपासाठी मी इथे पाव कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. मेजरिंगसाठी तुम्ही घरातला कुठलाही कप वगैरे घ्या आणि त्याने सर्व साहित्य मापून घ्या. आता तुम्हाला लसूण शेवमध्ये थोडंसं लसणाचा फ्लेवर जास्त आवडत असेल तर थोडी लसूण जास्त घेतलात तरी चालेल. आणि पीठ शक्य असेल तर चाळूनच घ्या, कारण त्याच्या गुठळ्या वगैरे असतात. त्यामुळे मग आपण साच्यामध्ये जेव्हा शेव कढईमध्ये काढू तेव्हा ती शेव पडणार नाही, मध्ये अडकत राहील. आणि आता यामध्ये घालूया चवीनुसार मीठ. आणि तिखटपणासाठी इथे मी 1 चमचा भरून लाल मिरची पावडर घातलेली आहे. तुम्हाला जर तिखट थोडी जास्त आवडत असेल तर मसाल्याचं प्रमाण थोडं वाढवू शकता. पाव चमचा हळद घातलेली आहे. आणि आता हे सर्व साहित्य आपण मिक्स करून घेऊया, म्हणजे मसाले आणि मीठ सर्व बेसनच्या पिठाला व्यवस्थित लागेल. आणि तांदळाचं पीठ घातलं आहे तेही व्यवस्थित मिक्स होईल, म्हणून आधी पहिलं सर्व साहित्य आपण मिक्स करून घेणार. चमचा किंवा हाताच्या साहाय्याने मिक्स केलं तरी चालेल. आता आपण यामध्ये 2 चमचे मोहन घालणार आहोत. तर साधारण 1 कपाला 1 चमचा असं 2 चमचे मी गरम तेल करून घेतलेलं आहे. पोहे खाण्याचा वगैरे जो चमचा असतो तो चमचा घेतलेला. आणि तेल एकदम कडकडीत गरम करून घ्यायचं आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे आपली शेव कुरकुरीत होते मस्त. आणि आता हे तेल गरम आहे त्यामुळे आपण चमच्यानेच मिक्स करून घेणार आहोत, कारण हाताला चटके लागू शकतात. आता थोडंसं थंड झाल्यानंतर आपण हाताने मळू शकतो. तर बघा मस्त असं तेल सर्व बेसनमध्ये व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. आता यामध्ये घालूया जे आलं, ओवा आणि जिऱ्याची पाणी करून ठेवलं होतं ते, आणि हाताने व्यवस्थित आपण मळून घेणार आहोत. थोडंसं ना सैलसर हे पीठ भिजवायचं, असं जास्त घट्ट नाही भिजवायचं. थोडं सैलसर केलं का होतं, आपण जेव्हा साच्यामधून शेव पाडतो तेव्हा व्यवस्थित पडते. जर कडक मळलात तर पीठ मग साच्यामधून शेव तुम्हाला काढताना साच्याला खूप प्रेशर द्यावा लागेल. त्यामुळे थोडीशी ना पातळसर असंच पीठ ठेवा, जास्त नाही. थोडं सैलसर मी तुम्हाला दाखवणार आहे कितपत सैल असं पीठ ठेवायचं आहे. तर थोडं साधं पाणीच घालून आपण यामध्ये हे पीठ मळून घेणार आहोत. तर ओव्याचं पाणी आधी पहिला पिठाला लावून घेतलं, त्यानंतर साधं पाणी घेऊन आपण थोडंसं पीठ असं भिजून घ्यायचं आहे. मी दाखवलेल्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक्स, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरतीही क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर अगदी थोडं पाणी घालून आपण हे पीठ मळून घेतो आहे. बघा मस्त असा कलर आलेला आहे पिठाला, आणि यामध्ये लाल मिरची पावडर, हळद घातली त्यामुळे कलर खूप छान आलेला आहे. आता हे पीठ व्यवस्थित आपल्याला थोडा वेळ मळून घ्यायचं, कारण हे चिकट पीठ असतं ना, थोडा मळताना तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतात.
परातीला वगैरे पण जास्त लागतं, ते चमच्याच्या साहाय्याने असं काढून घ्यायचं किंवा हाताने असं तुम्ही काढून घेऊ शकता. आता हे पीठ थोडं चांगलं मळून घेतलेलं, थोडंसं तेल लावून मी मळून घेतलेलं आहे. एक छोटा चमचा तेल घ्यायचा आणि पीठ मळून घ्यायचं. आता मस्त बघा सैलसर असं आपण पीठ मळून घेतलेलं आहे, अजिबात घट्ट नाही, एकदम सैलसर असं पीठ मळून घेतलेलं आहे. आता हे पीठ बघा किती सैल आहे. आता याच्यासाठी आपण वापरणार आहोत ही छोटी पातळवाली जाळी. एकदम जाळी पातळ आहे, जास्त मोठी नाही घेतलेली. यापेक्षा 3 प्रकारच्या जाळ्या असतात मिक्सर साच्यामध्ये, त्यामधली मीडियममधली जी जाळी आहे ती मी घेतलेली आहे. साचा आपण लावून घेऊया आणि यामध्ये आपण हे थोडं थोडं पीठ घालून तेल पूर्ण लावून घ्यायचं आहे. साच्यालाही मी पूर्ण आतून तेल लावून घेतलेलं आहे आणि आता हे पीठ थोडं थोडं आपण घालून पूर्ण दाबून दाबून भरायचं आहे, म्हणजे जराही गॅप राहिली नाही पाहिजे. नाही तर गॅप राहिली तर आपण जेव्हा शेव पिळतो ना तेव्हा मग ते तुटू शकते मधून. म्हणून दाबून दाबून व्यवस्थित पीठ भरायचं आहे. अगदी सोपं आहे बघा. किती असा साचा तुम्ही घेऊन ठेवलात तर एकदम लाईफ टाईमसाठी होऊन जातो. त्यामुळे जर तुमच्याकडे दुसरा साचा असेल तर तोही वापरू शकता. आता आपण ते कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे, तर साचाही आपला तयार आहे. आता आपण शेव बनवायला घेणार आहोत. तर आता तेल चांगलं गरम पाहिजे, लक्षात ठेवा. तेल चांगलं गरम असा बुडबुडे आले पाहिजे तेलाला, ते एकदम गरम पाहिजे, म्हणजे शेव व्यवस्थित तळली जाते. आणि एकदम मीडियमवरती फ्लेम ठेवायची आहे आणि एक मध्य साईडला असं करून आपण गोल 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 फिरवत ही शेव कढईमध्ये पाडायची आहे. साईडला तुम्ही घेतलात की ती शेव आपोआप मध्यभागी जाते आणि मग गोल आपल्याला करायला इझी होतं. आणि जास्त 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 शेव पाडायची नाही आहे, नाही तर काय होतं जास्त व्यवस्थित फ्राय होत नाही. म्हणून एकच लेअर फक्त द्यायची आहे. बघा एकच फक्त लेअर केलेली आहे, म्हणजे शेव आता शेव एका साईडने व्यवस्थित फ्राय व्हायला द्यायची आहे, त्यानंतरच टर्न करायचं. कारण एकदम लवचिक नरम आहे त्यामुळे तुटू शकतात. त्यामुळे थोडा वेळ थांबा, व्यवस्थित फ्राय होऊ दे, नंतरच आपण याला पलटणार आहोत. जास्त घाई करू नका. आणि एका साईडने व्यवस्थित बघा आता थोडी हलका सेट झालेली आहे. त्यानंतर आपण याला पलटून घेणार, अलगद झाऱ्याच्या साह्याने पलटून घ्यायची आहे, म्हणजे दुसऱ्या साईडने ही व्यवस्थित फ्राय होईल. आता ही शेव फ्राय झाली की नाही ते ओळखण्याची पण एक पद्धत आहे, ती मी तुम्हाला पुढे जाऊन सांगणार आहे. तर दोन्ही साईडने थोड्या वेळाने ना असं अलटून पलटून आपण ही शेव फ्राय करून घेणार आहोत. मस्त कलर किती छान आला आहे बघा. घरी शेव बनवण्याचं किती सोपं आहे आणि आपल्याला ज्या फ्लेवरची हवी आहे, तुम्हाला ओवा लसूण नसेल घालायची तर नॉर्मली तुम्हाला जसं प्लेन आवडत असेल फ्लेवर तरी तुम्ही बनवू शकता. म्हणजे घरी आपल्या चॉईसने आपण बनवू शकतो. त्यामुळे पटकन बनवा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. आणि रेसिपी जर आवडत असेल तर चॅनलला लाईक्स, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. आता ही शेव बघा थोड्या वेळाने आपण असं अलटून पलटून फ्राय करून घेतो आहे. आता जेवढे बुडबुडे येत आहेत बघा, जास्त तेल अजून आपली शेव फ्राय झालेली नाही, कारण मस्त बुडबुडे येत आहेत. जेव्हा हे तेलामध्ये बुडबुडे येणं थंड होईल म्हणजे आपली शेव फ्राय झाली हे असं ओळखायचं आहे. तर बघा आता थोडे कमी असे तेलामध्ये येणारे बुडबुडे होत चाललेले आहेत, म्हणजे ते शेव आपली फ्राय होत आलेली आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. छोट्या गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवला तर तुम्हालाही काहीही प्रॉब्लेम येणार नाही शेव बनवताना किंवा चकली बनवताना. चकली बनवतानाही कशी काळजी घ्यायची याचाही पूर्ण व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. तर शेव आपली बघा मस्त अशी फ्राय झालेली आहे, बुडबुडे कमी झालेले आहेत, अगदी दोन्ही साईडने व्यवस्थित फ्राय झालेली आहे. आता ही शेव आपली फ्राय झालेली आहे, काढून घेतले. कलर बघा मस्त असा थोडासा डार्क झालेला आहे, म्हणजे आपली शेव फ्राय झाली. आता आपण काढून घेऊया
परत तुम्हाला दाखवते मी शेव कशी पिळायची असते तेलामध्ये. अगदी काळजी घ्या, कारण आपण गरम तेलाच्या वरती आपण साचा पकडलेला असतो, त्यामुळे साईडने आधी पहिलं सुरुवात करायची, नंतर मध्यभागी यायचं. ते अलगद सर्व साईडने आपण शेव फिरवत राहायचं, साचा आपल्याला फिरवत राहायचं आहे. शेव आपोआप गोल आकार घेते, पण आपण जसं जसं फिरवत जाणार गोल गोल त्याची शेव आपली व्यवस्थित तेलामध्ये सेट होत जाते. तर बघा मस्त अशी आपण शेव तयार केलेली आहे. आणि जास्त एकदम जास्त जाड नाही घालायची, पातळच लेअर पाहिजे, म्हणजे एकच फेरा फिरवायचा, म्हणजे काय होतं शेव व्यवस्थित फ्राय होते. अजिबात आपल्याला घाबरायची गरज नाही आहे. तर ही आपली शेव तयार झालेली, एकदम कुरकुरीत, खाण्यासाठी एकदम अप्रतिम लागते. तर नक्की एकदा बनवून बघा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. आणि अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईबही करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा. आणि रेसिपी आवडत असेल खरंच तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येही शेअर करा, म्हणजे त्यांनाही पाहता येईल. आणि तुम्हाला कुठली रेसिपी पाहायला आवडेल तेही मला कमेंट्समध्ये सांगा, मी नक्की बनवून दाखवेन. किती कुरकुरीत शेव झाली आहे बघा.